आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे ऑनलाईन लेक्चरमध्ये. आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम नंबर 4 म्हणजेच एक्झाम्पल नंबर 4 आपण पाहणार आहोत. आणि ते एक्झाम्पल पाहत असताना ते पूर्ण एक्झाम्पल मी एक्सप्लेन करणार आहे. ते एक्झाम्पल तुम्ही मला सॉल्व करून सर्वांनी दाखवायचं आहे, कारण हे जे एक्झाम्पल आहे ते लास्ट 3 एक्झाम्पलला थोडक्यात त्यासारखंच एक्झाम्पल आहे, त्यातले ॲडजस्टमेंट एकसारखे आहेत. त्यामुळे हे एक्झाम्पल मला तुम्ही सर्वांनी सॉल्व करून दाखवायचं आहे. एक्झाम्पल पाहूया. बघा एक्झाम्पल. डॉक्टर प्रवीण कमेन्स्ड हीज प्रॅक्टिस ऑन 1 एप्रिल 2016 ॲट जयसिंगपूर. हीज रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द फर्स्ट इयर आर ॲज फॉलोज. आपल्याला एक्झाम्पलमध्ये जसं नेहमी एक्झाम्पलमध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि त्याचबरोबर आपल्याला ॲडजस्टमेंटसुद्धा दिलेल्या आहेत. आता आपण त्या ॲडजस्टमेंट सुरुवातीला पाहूया, म्हणजेच कोणकोणत्या पोस्टिंगवरती किंवा रिसीट किंवा पेमेंटवरती ॲडजस्टमेंट आहेत ते आपण पाहूया आणि त्यांना टिक करून घेऊया. पहा ॲडजस्टमेंट नंबर 1. फीज ₹50,000 इज स्टील टू बी रिसिव्ड. आपल्याला रिसीट साईडला फीज रिसिव्ड म्हणून जे काही आपल्याला दिलेले आहेत त्याला टिक करून घ्यायचं आहे, त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट, सॅलरी टू असिस्टंट अनपेड ₹7,500. आता आपल्याला पेमेंट साईडला सॅलरी ऑफ द स्टाफ दिलेला आहे, म्हणजे सॅलरी पेड केलेली आपल्याला सांगितलेली आहे, त्याला टिक करून घ्यायचं आहे, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. ही ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आहे. पहा नेक्स्ट ॲडजस्टमेंट. डेप्रिसिएट फर्निचर इक्विपमेंट्स अँड जनरेटर बाय 10%. जे काय आपल्याला पेमेंट साईडला फर्निचर इक्विपमेंट्स आणि जनरेटर दिलेले आहेत ना, किंवा त्यांची कॉस्ट दिलेली आहेत ना, त्यावरती 10% आपल्याला काय चार्ज करून दाखवायचं आहे, तर आपल्याला डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करून दाखवायचं आहे. तर आता आपण पाहूया पोस्टिंग. बघा, कॅश इंट्रोड्यूस आपण हे कुठे दाखवणार, तर आपण हे कॅपिटल साईड म्हणजेच लायबिलिटी साईडला दाखवणार आहोत, कॅपिटल म्हणून इनर कॉलमला. नेक्स्ट, फीज रिसिव्ड आपण कुठे दाखवणार आहोत, तर आपल्या इन्कम साईडला आपण ते दाखवणार आहोत, म्हणजेच कोणत्या तर रिसीट साईडला आपल्या ॲन्सरमध्ये आपण दाखवणार आहोत. नेक्स्ट, रिसीट फ्रॉम डिस्पेन्सरी. आता आपण हे सुद्धा कुठं दाखवणार आहोत, तर साहजिकच रिसीट साईडला आपल्याला दाखवायचं आहे, डायरेक्ट आउटरला दाखवायचे आहे. जसं की मागास जो सेकंड पॉईंट आहे फीज रिसिव्ह, तो आपल्याला इनरला दाखवायचा आहे, कारण त्यावरती काय आहे तर ॲडजस्टमेंट आहे. आणि या एक्झाम्पलमध्ये बघा, आपल्याला लास्ट 3 एक्झाम्पलचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये विजिट फीज ह्या पॉईंटसाठी किंवा ह्या ऑप्शनसाठी आपल्याला काय दिली जात होती, तर ॲडजस्टमेंट दिली जात होती. पण या एक्झाम्पलमध्ये ओन्ली फीजसाठी, म्हणजे जे काही आपण आता फीज रिसिव्ड घेणार आहोत ना इनर कॉलमला, त्यावरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे, विजिट फीजवरती दिलेली नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, रिसीट फ्रॉम डिस्पेन्सरी आपण डायरेक्ट रिसीट साईडला आउटरला दाखवणार आहोत. नेक्स्ट, विजिट फीजसुद्धा आउटरलाच दाखवायचं आहे आपल्याला रिसीट साईडला. नेक्स्ट, मिसलेनियस रिसीट्स हा सुद्धा आपल्याला जो काही इन्कम आहे तो आपल्याला रिसीट साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला आपण दाखवणार आहोत. आता आपण पाहूया पेमेंट साईड. बघा, सर्वांनी पेमेंट साईड पाहायची आहे. फर्निचर, इक्विपमेंट अँड जनरेटर ह्या तिन्ही ज्या काही आपल्या तर फिक्स ॲसेट आहेत. ह्या तिन्ही फिक्स ॲसेट आपल्याला कुठे दाखवायचे आहेत, तर आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण इनर कॉलमला दाखवणार आहोत, कारण आपल्याला यावरती काय दिलेले आहे, तर ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. पहा, आता आपल्याला पेमेंट साईड पाहायची आहे. जसं की मागाशी आपण पहिले 3 पॉईंट बघितले की फर्निचर इक्विपमेंट्स या तिन्ही पॉईंट किंवा तिन्ही ॲसेट आपल्याला कुठे दाखवायचे आहेत, तर ॲसेट साईडला आपण इनर कॉलमला दाखवणार आहोत. नेक्स्ट, मेडिसिन्स. आता मेडिसिन्स म्हणजेच काय, जसं आपल्याला लास्ट 3 एक्झाम्पलचा जर विचार केला तर आपल्याला ड्रग्स म्हणून आपल्याला तिथं आपल्याला ते पोस्टिंग येत होतं किंवा आपल्याला ड्रग्स परचेस केलेले आपण दाखवत होतो. तर आता ड्रग्सच्या ऐवजी आपल्याला इथे आपल्याला पॉईंट काय दिलेला आहे, तर मेडिसिन्स म्हणून दिलेला आहे. हा पॉईंट आपण कुठे दाखवणार आहोत, तर यावरती कसल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे आपण एक्सपेंडिचर साईडला दाखवणार आहोत, डायरेक्ट आउटरला दाखवायचं आहे टू मेडिसिन्स म्हणून. नेक्स्ट, बाय सॅलरी ऑफ द स्टाफ. सॅलरी ऑफ द स्टाफ हा सुद्धा खर्चच आहे, तो आपण कुठे दाखवणार, एक्सपेंडिचर साईडला दाखवणार आहोत, फक्त इनर कॉलमला दाखवणार आहोत, कारण की यावरती काय दिलेले आहे, तर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. नेक्स्ट, रेंट ऑफ हॉस्पिटल बिल्डिंग.
हा सुद्धा खर्चच आहे, त्यामुळे आपण हा कुठं दाखवणार तर एक्सपेंडिचर साईडला दाखवणार आहोत. फक्त दाखवत असताना डायरेक्ट आउटर कॉलमला आपल्याला दाखवायचा आहे. नेक्स्ट ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस हा सुद्धा खर्च आहे, तो आपण कुठे दाखवणार एक्सपेंडिचर साईडला डायरेक्ट आउटरला आपल्याला दाखवायचा आहे. नेक्स्ट सन्ड्री एक्सपेन्सेस. साहजिकच हा सुद्धा खर्च आहे, तो आपण कुठे दाखवणार आहोत तर एक्सपेंडिचर साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला दाखवायचं आहे. नेक्स्ट ड्रॉइंग्स. ओल्ड ड्रॉइंग्स आहेत किंवा आपल्याला एक्झाम्पल दिलेले पेमेंट साईडला दिलेले हे ड्रॉइंग्स दिलेले आहेत ना, हे ड्रॉइंग्स आपल्याला कुठे दाखवायचे आहे तर जो काही आपण कॅपिटलचा बॅलन्स इनर कॉलमला घेतलेला आहे ना 10 लाख रुपये किंवा 10 लाख रुपीज, त्यामधून आपण काय करणार आहोत तर हे लेस करून दाखवणार आहोत. नेक्स्ट बँक डिपॉझिट अँड लास्ट पॉईंट काय आहे तर कॅश बॅलन्स. बँक डिपॉझिट आणि कॅश बॅलन्स हे सुद्धा दोन्ही क्लोजिंग बॅलन्सेस आहेत, त्यामुळे आपण हे दाखवत असताना कुठे दाखवणार तर दोन्ही जे काही डिपॉझिट्स आहेत जसे की बँक डिपॉझिट किंवा रिमेनिंग राहिलेला कॅश बॅलन्स आपण तो ॲसेट साईडला दाखवणार आहोत आणि दाखवत असताना आपण तो डायरेक्ट आउटर कॉलमला दाखवणार आहे. बघा आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडजस्टमेंट नंबर 1, फीज ₹50,000 इज स्टील टू बी रिसिव्ड. जो आपल्याला आपण रिसिट साईडला फीज रिसिव्ड म्हणून घेतलेले आहेत इनर कॉलम रुपीजला 5 लाख रुपीज घेतलेले आहेत, त्यामध्ये आपण काय करणार आहोत फर्स्ट इफेक्ट त्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यामध्ये ॲड करणार आपण ॲड आउटस्टँडिंग किती आहेत तर दिलेलेच आपल्याला 50,000 म्हणजेच काय 5 लाख रुपयामध्ये आपण हे 50,000 रुपये काय करणार आहोत तर ॲड करणार आहोत आणि ॲड करून आउटरला टोटल किती जाणार आहे तर 5,50,000 5,50,000. याचा जो दुसरा इफेक्ट आहे तो दुसरा इफेक्ट आपण कुठे दाखवणार तर ॲसेट साईडला दाखवणार आहोत. ॲसेट साईडला दाखवत असताना आउटस्टँडिंग फीज आपल्याला या पद्धतीने दाखवायचं आहे, ते डायरेक्ट आपण आउटरला दाखवणार 50,000. याचा जो थर्ड इफेक्ट आहे, थर्ड इफेक्ट आपण दाखवत असताना एक्सपेंडिचर साईडला टू प्रोव्हिजन फॉर फीज आपण हा दाखवत असताना टू प्रोव्हिजन फॉर फीज आपण डायरेक्ट आउटर कॉलमला दाखवणार आहोत ₹50,000. आणि याचा जो चौथा इफेक्ट आहे किंवा 4 नंबरचा इफेक्ट आहे तो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवणार आहोत. काय म्हणून दाखवणार आहोत तर प्रोव्हिजन फॉर फीज आपण ह्याची जी काय अमाऊंट आहे 50,000 50,000 हे आपण डायरेक्ट आउटर कॉलमला दाखवणार आहोत. बघा आता ही ॲडजस्टमेंट आपली लास्ट एक्झाम्पलमध्ये झालेली आहे, त्यावेळी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. परत एकदा तुम्हाला या पद्धतीने ही ही ॲडजस्टमेंट आलेली आहे, सर्वांनी व्यवस्थित सोडून घ्यायची आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट पहा. सॅलरी टू असिस्टंट अनपेड ₹7,500. म्हणजेच काय ही अनपेड म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तर हे आउटस्टँडिंग सॅलरी आहे, म्हणजेच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. आपण त्याचा फर्स्ट इफेक्ट सॅलरी ऑफ द स्टाफमध्ये आपण काय करणार आहोत ॲड करणार आहोत. ॲड अनपेड किंवा आउटस्टँडिंग 7,500 आणि डायरेक्टला दोन्हीची टोटल करून आउटरला आपण दाखवणार आहे. आणि याचा जो सेकंड इफेक्ट आहे, सेकंड इफेक्ट आपण कुठे दाखवणार आहोत तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला आपण याचा सेकंड इफेक्ट दाखवणार आहोत. अनपेड सॅलरी किंवा आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून आपण ते दाखवणार आहे. लास्ट ॲडजस्टमेंट पहा. डेप्रिसिएट फर्निचर इक्विपमेंट्स अँड जनरेटर बाय 10%. ह्या तिन्ही ॲसेटवरती आपल्याला काय करायचं आहे तर आपण डेप्रिसिएशन चार्ज करून घेणार आहोत. हे डेप्रिसिएशन चार्ज करणार पहिला इफेक्ट आपण तिन्ही ॲसेटमधून 10% लेस करणार आणि याचा सेकंड इफेक्ट आपण एक्सपेंडिचर साईडला आपण दाखवणार आहे. चालते. तर आपण सर्वांनी हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. हे एक्झाम्पल सोडवत असताना याचा जो सरप्लस आहे तो सरप्लस किती आहे तर 11,16,500. म्हणजेच काय एक तर रिसीट अँड एक्सपेंडिचर साईडची जी टोटल असणार आहे दोन्हीची टोटल आपण किती ना 18,50,000 18,50,000 आणि जो सरप्लस राहतो आहे तो आहे 11,16,500. हा सरप्लस आपण ॲड करणार आणि त्याचबरोबर बॅलन्स शीटची जी टोटल आहे आपल्या या एक्झाम्पलची बॅलन्स शीटची टोटल आहे 17,14,000 17,14,000. या पद्धतीनं सर्वांचं ॲन्सर आलं पाहिजे. सर्वांचे या पद्धतीनं ॲन्सर्स आले पाहिजेत. ज्या काय अमाऊंटिंग फिगर्स आहेत त्यासुद्धा आल्या पाहिजेत. सर्वांनी व्यवस्थितरित्या हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. काही अडचण आल्यास किंवा काही प्रॉब्लेम असेल मेसेज करा व्हॉट्सअपला किंवा डायरेक्ट कॉल केला तरी चालेल. ओके. स्टे सेफ, स्टे होम. बाय.